हाय फ्रेंड्स, स्वादशास्त्र रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. पावसाळा आला आहे बघा. प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती वेगळी असते, ताकद कमी असते. ज्यांना कॅल्शियम कमी आहे आणि एनर्जी हवी आहे त्यांनी अशा प्रकारे सूप करून प्या. खूपच स्वादिष्ट आणि कमी मसाल्यांचा वापर केला आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. हे बघा, मी इथे बोकडाचे पाय घेतले आहेत. त्याला भरपूर केस असतात म्हणून मी गरम पाण्याने ते स्वच्छ धुवून घेतले आहेत. कारण त्याला केस पण भरपूर असतात आणि खराब असतात जरा, आणि वास पण येतो, म्हणून गरम पाण्याने छान असे 2-3 वेळा धुवून घेतले आहेत. खूप सुंदर. पूर्ण पहा व्हिडिओ. त्यानंतर पॅनमध्ये मी तेल गरम करायला टाकलं आहे. तेल छान गरम झालं की आपण बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. येथे तुम्ही लसूण ठेचून पण टाकू शकता. मी लसूणाची पेस्ट पण टाकणार आहे. त्यानंतर मी कांदा बारीक चिरून घेतला होता एक मोठा, आणि छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत तो परतून घेणार आहोत. खूप सुंदर होते बघा. कारण एकदम साध्या पद्धतीने आपण करणार आहोत आणि झटपट होणार आहे. जास्त वेळ पण लागणार नाही. त्यामुळं ते झटपट कसा होणार ते आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहू शकता. त्यानंतर मी बघा इथे आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. त्याने खूप सुंदर स्वाद येणार आहे. आपण अगोदर लसूण पण टाकलं आहे आणि नंतर आलं लसणाची पेस्ट पण टाकली आहे. छान असं आपलं जे कांदा आहे तो छान भाजून झाला आहे मस्त. त्यानंतर बघा खूप सुंदर असं सुवास सुटला आहे, कारण आपण इथे लसूण पण टाकला आहे आणि आलं लसणाची पेस्ट पण टाकली आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे गरम मसाल्याचा पण वापर करू शकता, जेणेकरून तुम्हाला आवडत असेल तर. आमच्याकडे गरम मसाल्याचा वापर जास्त केला जात नाही, खडे मसाले. त्यानंतर जे पाय होते ते स्वच्छ बघा अशा प्रकारे मी धुवून घेतले आहेत. त्याला अजिबात धुवू नाही आहे आणि केस पण नाही आहेत आणि वास पण त्याचा येत नाही. एवढे सुंदर धुवून घेतले. पाणी बघा किती स्वच्छ आहे, बघू शकता आपण. खडे मसाल्यामध्ये काही त्यामध्ये लवंग, मिरे, दालचिनी टाकतात, पण मी इथे कशाचाच वापर करणार नाही आहे. छान असं आपलं कांदा भाजून झाला आहे. त्यानंतर हळद टाकली आहे आणि नंतर आपण जे पाय आहे ते स्वच्छ धुवून घेतलेले ते त्यामध्ये टाकणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे तेलामध्ये आपण छान असं हलवून घेतलं ना तर खूप सुंदर स्वाद येतो. कुठला पण मसाला, कुठला पण भाजी तेलामध्ये छान परतली की शिजायला पण वेळ लागत नाही आणि स्वाद पण खूप छान येतो. हे बघा अशा प्रकारे छान असं हलवून घ्यायचं आहे. खूप सुंदर. अगदी कॅल्शियमची ज्यांना कमी आहे त्यांनी तर अवश्य करून प्या. त्यानंतर मी गरम पाणी टाकलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे चव छान येते कुठल्याही भाजीला. गरम पाणी वापरा तुम्ही आणि एकदा करून बघा कशी चव लागते. आणि उकळी आल्यानंतर आपण झाकून ठेवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. नंतर आपण झाकण काढणार आहोत. बघा झाकण काढलं तर छान उकळी आली आहे. उकळी आल्यानंतर मी हे कुकरमध्ये शिजवणार आहे, कारण असे पाय शिजायला खूपच वेळ लागतो. मग तुम्ही जर कुकरमध्ये 8 ते 9 शिट्ट्या केले ना तर छान असे मऊ शिजले जातात आणि त्याचा जो अर्क आहे तो पूर्ण उतरले जातो ह्याच्यामध्ये, रस्स्यामध्ये. हे बघा मी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. त्यासाठी बघा मी वाटण तयार करत आहे. कांदा घेतला आहे छान एक भाजून, खोबरं घेतलं आहे भाजून, लसूण घेतला आहे, एक टोमॅटो आणि कोथिंबीर. हे मिक्सरला छान बारीक केलं आहे आणि जे वाटण आहे ते आपण अगोदर बिन तेलाचं छान परतून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यामध्ये तेल टाकणार आहोत. इथे आपण तेलाचा पण जास्त वापर करणार नाही आहे, कारण आपण इथे हेल्दी सूप बनवतो आहे. हे बघा अशा प्रकारे छान मसाला भाजून घ्यायचा आहे. वाटण आहे ते, म्हणजे छान आपलं जे सूप आहे ते तयार होईल. हे बघू शकता आपण किती छान मसाला भाजला आहे. आणि नंतर आपण जे कुकरमध्ये शिजवलेले पाय आहेत ते त्यामध्ये टाकणार आहोत. हे बघा दाखवते तुम्हाला, बघा किती छान शिजले आहेत. हे बघा अशा प्रकारे. पहिली लोक चुलीवर शिजवायचे बघा,
चुलीवर कसं होतं, खूप वेळ शिजवल्यानंतर छान पण चव लागते. पण आता कुठल्या चुली वगैरे, आपण असंच गॅसवर किंवा कुकरचा वापर करून अशा प्रकारे करत आहोत. कारण आपल्याकडे तेवढा वेळ नसतो. हे बघा शिजलेले पाय आहेत ते मी त्यामध्ये टाकत आहेत आणि नंतर आपण जेवढं तुम्हाला हवं आहे पातळ रस्सा तेवढ्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. बघा किती सुंदर झाला आहे आणि इतका सुंदर वास येतो आहे की अगदी अप्रतिमच. पाणी तुमच्या आवश्यकतेप्रमाणे तुम्ही घालू शकता. थोडंसं मीठ टाकणार आहे कारण आपण नंतर पाणी वाढवलं आहे. हे बघा अशा प्रकारे आणि छान असं आपण पुन्हा त्याला 10 मिनटं बारीक गॅसवर छान उकळी आणणार आहोत आणि छान त्याचा अर्क तयार झाला आहे. बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसं झालं सूप ते मला रिप्लाय करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा छान आपलं सूप तयार आहे. मी बाउलमध्ये सर्व करते. बघा किती सुंदर झालं आहे. एवढा सुंदर वास येतो की अगदी विचारायलाच नको. बघा किती सुंदर झालं आहे. सर्दी खोकला ह्याच्यावर अगदी रामबाण उपाय आहे. तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर अशा प्रकारे तुम्ही सूप करून प्या. अशक्तपणा आला असेल, ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांनी अशा प्रकारे हे सूप प्या. आठवड्यातून एकदा तरी प्या. बघा तुम्हाला एनर्जी येते ह्याने. बघा किती सुंदर झालं आहे आपलं पायाचं सूप. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. मस्त राहा, स्वस्त राहा.